गोंद कतिरा वापरून आज आपण जिरा सरबत तसेच जिरा सोडा पाहणार आहोत। तर हा गोंद कतिरा आहे। तर हा उन्हाळ्यातच खाल्ला जातो, हिवाळ्यामध्ये जो डिंक खातो तो वेगळा असतो। तर हा गोंद कतिराचे 4 ते 5 तुकडे आपल्याला भिजत ठेवायचे आहे 5 ते 6 तासासाठी, किंवा तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता। तसेच सब्जा बी ठेवलेले आहे 1.5 चमचा, तेही भिजत ठेवणे 10 ते 15 मिनिटासाठी। तर हा गोंद कतिरा भिजल्यानंतर अशा प्रकारे जेली फॉर्ममध्ये दिसतो। तसेच आपला सब्जाही भिजलेला आहे। चला सरबत बनवायला घेऊया। तर इथे 2 ग्लास घेतलेले आहे, त्यामध्ये लिंबूचे स्लाइस टाकलेले आहे 3 ते 4, तसेच काळे मीठ, पुदिन्याची काही पाने, तसेच पिठी साखर टाकलेली आहे 2-2 चमचे, तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। भाजलेली जिरा पावडर आणि हे सर्व साहित्य एका लाकडी रवीने अशा प्रकारे आपल्याला रगडून घ्यायचे, जेणेकरून लिंबूचा रस तसेच पुदिन्याचा रस यामध्ये उतरला जाईल। तसेच गोंद कतिरा घेतलेला आहे 2-2 चमचे। दिवसातून फक्त 2च चमचे गोंद कतिराचे आपल्याला पुरेसे असतात। तसेच 1 चमचा भिजलेला सब्जा टाकलेला आहे आणि एका ग्लासमध्ये थंडगार पाणी ओतून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे। आपले हे जिरा सरबत तयार आहे। तर त्यामध्ये आवडीनुसार आईस क्यूब, लिंबूची स्लाइस आणि पुदिन्याची काही पाने लावून आपले जिरा सरबत तयार आहे। आणि दुसऱ्या ग्लासमध्ये आपण जिरा सोडा बनवणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही ब्रँडचा सोडा वापरला तरी चालेल। तर सोडा ग्लासमध्ये ओतल्यानंतर छान मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे। आणि छान मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आवडीनुसार आईस क्यूब तसेच लिंबूची स्लाइस आणि पुदिन्याची पाने लावून सर्व करा। नक्की ही रेसिपी ट्राय करा।